हाय, गुड मॉर्निंग. तर मी चाललो आहे आज बोईसरला. तर पुढे मी तुम्हाला रस्ता दाखवतोय बोईसरला जाण्यासाठी आमच्या इथून. बघूया किती वेळ लागतो. स्टॉपवर लग्न आहे आमच्या. भरजीची विधी चालू झाली आहे. बाहेर आवाज येतोय. आज क्लाइमेट बहुत बढ़िया है. शायद बारिश टपकने वाली है आज. इबे एक वराडाची गाडी आली. आज खूप लग्न आहेत वाटते. हे बघ, एक लेफ्ट साईडला लग्न आहे. चला आता रोडला आपल्याला जाताना किती मंडप दिसतात ते तुम्हाला दाखवते मी. खूप वेळ झालेला आहे. सकाळीच निघणार होतो मी, पण निघता निघता उशीर झाला. तेव्हा इथे रेसॉर्ट आहे लेफ्ट साईडला, फिशरमॅन. सफाळ्यापासून जवळजवळ. हॅलो. हाँ बोलिए ना. मैं क्या बोल रहा हूँ, आपकी तो कल मॉर्निंग में आ जाओ, चलेगा? कल ना? हाँ, कल मत आ जाओ, मंडे को आ जाओ. मंडे? हाँ, कल घर पे नहीं है हम लोग. अच्छा, मंडे रहेंगे ना? हाँ, मंडे रहेंगे हम लोग. ओके ओके, मंडे आपके पास मॉर्निंग में आता हूँ. हाँ, 11 बजे तक आ जाओ. आप घर पे आने के बाद मुझे एक लोकेशन डाल दो ना जरा, इधर जो आप बता रहे थे खाली नाव से आना होता है, जो किधर से? नाव पकड़ के आना होता है ना इधर से बिहार से. हाँ, तो मैं क्या बोलता हूँ, तुम बाइक लेके आने वाले हो का कैसे आने वाले हो? हाँ, बाइक लेके आऊंगा. हाँ ठीक है, तो वो लोकेशन खाली उधर का डाल दो ना, मारम्बल पाड़ा. किसी को भी पूछोगे ना, विरार से मारम्बल पाड़ा जेट्टी. मारम्बल पाड़ा मुझे व्हाट्सएप पे लिख के डालो ना सर ये. हाँ ठीक है, बाद में डालता हूँ मैं. हाँ ठीक है. हाँ, ड्रायव्हिंग कर रहा हूँ मैं अभी. काय माणूस आहे यो. 4-5 वेळा तर मी व्हॉट्सअपवर याला ॲड्रेसच पाठवलाय, तरी अजून बोलते ॲड्रेस पाठव. लोकेशन पण 2-3 वेळा पाठवलं याला. क्या गुंडा बनेगा हे. छे. एक हप्ता झाला बोलते येते येते, न अजूनपर्यंत येऊ येते. हा लागायला मिरचीची धुरी तिथे थांब. छाटो. ते रस्ता खूप छान आहे, पण टर्न खूप आहेत. लाल परी, लाल परी. ये बसवालं रिटायरमेंट होई तिथपर्यंत तरी सुधारतील का काय माहिती. अंगणची न जाणतं एवढी जागा टाकून. बंगीस आलं. राईट साईडला हे मिठागर आहे, यामध्ये सगळं मिठं बनते. सुपारीची झाडं बघ ना कशी दिसतात, एकदम सरळच्या सरळ. हे नारळ आहेत, नारळाची झाड आहेत.
किलव्या साईडला आले ना, थोडा गोव्यासारखा फील येतो. या बाईकवाल्याचं दिमाग बिमाग सटकले खरं. त्या साईडला JCB रोड खोदायचं काम चालू आहे ना, यो बिंदास रस्त्यानं उभा राहिलाय. सगळीकडे कामं चालू आहेत त्या रस्त्याची जोरदार. पैसा आला वाटते गव्हर्नमेंटकडे. इथे सर्व ते माडाची झाडं दिसतील. वड माड सगळे मिक्स. या साईडला वाडा जास्त दिसतील मला. वाड्या भरपूर आहेत. लागवड खूप करतात इथे. कर रहा है धड़कने मेरी सुन, तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही तुम. जिंदगी की शाख से लूं कुछ हंसी पल में चूं, तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही तुम. पेट्रोल टाकून घेतो इथे पेट्रोल पंपवर. तिथे टाकायला नको. पहिला हवाच मारून घेतो ना, टेन्शन नको. पेट्रोल भरून झालेलं आहे. खूप वेळ लागला पेट्रोल पंपवर. हे लागलेलं आता माहीम. अशी गाड्या कॉर्नरला थांबवतात ना, त्याच्यामुळे ट्रॉफिक होते जास्त. बघा ना किती, एका गाडीमुळे किती ट्रॉफिक झाले आता. रस्ता फक्त 2 गाड्या जायचा आहे, त्याच्यामध्ये ट्रॉफिक जास्त पडते. आणि हे लोक कॉर्नरला गाडी पण लावून जातात परत. का उडून जाणार आहे. ट्रॉफिक मधून मुक्तता भेटलेली आहे. इथे वाहनं खूप चालतात. हे बघा ना, नारळाची झाडं कशी बाहेर रस्त्याच्या.
सेम आपण गोव्यासारखे जातात ना, रत्नागिरी, गोवा, कोकण या भागात कसं काय तसं सेम इथे आहे. इथे पण समुद्र किनाराच आहे ना, म्हणून हे बघा केलीची बिलीची वगैरे झाडं आहेत सगळी. काय करते पांडुरंग, मायला कट टू कट चाललाय ना, ओव्हरटेक करायला बघतोय. ते या रस्त्याला वाहनं खूप असतात, समोरून वाहनं येतात. तुला मागे हो ना तोंड्या. माझी ओव्हरटेक करून होईल तरी ह्याची होणार नाही. मी जायचो ओव्हरटेक करायला, नाही हा निघायचा मध्ये परत. कौन सिखाया रे तेरे को ड्राइविंग करना, बराबर नहीं था वो. बघ बघ बघ. मला वाटते पालघर येईल तरी हा काय ओव्हरटेक करता करताच राहील. घोचू टर्न है, टर्न पे कहाँ पे तुम मोड़ पे कैसा करेगा यार. कार आ रही है घोचू, आगे भी ट्रक है. हे लोक पण ना ह्यांच्यात रस्त्यातच ह्यांच्या मांडून ठेवतात. आता उतरवलंय ना, मग ते तिथे नेऊन ठेवा ना साईडला, तिकडे इथे जागा असेल तिथे, ते जागेतच मांडून ठेवलंय. ते खाली फुकटमध्ये रस्त्याला ट्रॉफिक करून ठेवतात. त्याच्यामध्ये एखाद्याचा जीव जायचा स्पीड लॉसला की दिसला नाही तर ओव्हरटेक करताना. आता परत लागेल यो. परत कट टू कट चालू आहे ना ओव्हरटेक करायला वगैरे. आता तुम्ही याची गंमत बघतच राहा, तुम्हाला दाखवतो याची गंमत. याची अक्कल अजून डोपण्यानच आहे. अक्कल वाटेल तिथं काय घेऊन गेल त्या काय माहिती. चल या जोडीला रेवून आपलं काय होणार नाही, आपण पुढे जाऊ ना. आधी मी ओव्हरटेक करेन. चलो एक से छुटकारा. भैंसा आ गया, भैंसा आ गई. ओवरटेक नहीं कर सकता है मैं. इथून आपण बोईसरसाठी लेफ्ट घेणार.
आहे रे. टाटा सियारा फर्स्ट टाइम बघितली व्हाईट कलरची रिअल मध्ये. साईज खूप अशी मोठी वाटते पण रिअल बघायला असं समोर छोटे. लेफ्ट साईडला सुझुकीचा शोरूम आहे. आपण इथूनच घेतलेले आहे. आपल्याकडे जा या शोरूम मध्ये. अबे चल हटा सावन की घटा. हे आहे पालघर. आपण पालघर एरियामध्ये फिरतोय. झाडं लावायची काय गरज आहे त्यामध्ये. मोठी झाली कधी दिसत पण नाही. समोरून ओव्हरटेक करताना काय झाडं लावायची जागा आहे. झाडभरचा जागा आहे त्याच्यामध्ये पण झाडं घुसवायचे प्रयत्न करतात. रस्ता वाढवतो मग त्याच्यात झाडं लावणं केवढं घुसवायचे तेवढं. त्या टर्नवर बरोबर लावलाय. तिथून एखादं वाहन आपल्याला जर त्या साईडला राईट साईडला जर गाडी घ्यायची असेल तर ते झाड मोठं झालं तर दिसेल कसं आपल्याला पुढून वाहन येते की नाही. कुठली डिग्री घेऊन येतात काय माहिती. सरकार सांगतो झाडे लावा झाडे जगवा. बस ते कुठे पण लावा. जंगलपट्टी तोडायला लावले सगळे. ते असंख्य झाडे तोडायला लावले त्यांचं काही नाही. आपण एक झाड तोडलं की प्रदूषण होतं. ही बाई काय हेलिकॉप्टर चालवायला लागले की काय. लेफ्ट राइट करायला लागले. ऐसे लेडीज से थोड़ा बच के ही रहना यार. कभी भी किधर भी घुस सकती है. ओए ओए ओए, अब क्या हेलीकॉप्टर बन के उड़ोगी क्या. देखा ना आप लोगों ने, मैंने झूठ नहीं कहा ना.
बघा लेफ्ट साईडला पूर्ण आलाय. जाईल की काय थोड्या वेळात. लोड एक साईडला पूर्ण करून टाकलाय. दोस्त कल्टी मारना पड़ेगा हंसते, इसका कुछ गारंटी वारंटी नहीं है. देखो एक जगह लुलक गया है. खुद भी लुलकेगा और हमें भी लुलकाएगा, इसका भरोसा नहीं है अब. चलो टाटा बाय बाय. रास्ता तो सही है यार, रोड जबरदस्त. लेकिन भाई अपन आराम से चलेंगे क्योंकि हम यहाँ नए, कभी स्पीड ब्रेकर आ सकता है कभी. वाव, शहर खूप छान आहेत. दोन्ही साईडला बघा पिंक पिंक कलरचे आहेत, पर्पल पिंक कॉकटेल आहेत. सगळ्या ब्रिजची रस्त्याची कामं चालू आहेत. पहिल्या लोकांना सुधारवा रे, रस्ते काय, रस्ते लोक वरती घेऊन जाणार आहेत का? हॉस्पिटल सुधारवा, शाळा कॉलेज ग्रामपंचायतची सगळी सुधारवा रे बाबू. हे मंत्री न संत्री सगळे सगळे एक दोरीचेच बांधलेले आहेत सगळे रस्ते इकडून तिकडे. अरे हाय तोच रस्ता बनवा ना व्यवस्थित, कशाला वरून न खालून रस्ता बनवा ते शाळेला, मराठी शाळेला खर्च करा. ही पागलगिरी चालू आहे तुमच्या लोकांची. आहेत ते रस्ते वळून बघत नाही, एवढे खड्डे पडले. नवीन नवीन रस्त्यांची कामं चालू केली, ते काय गरज आहे? इथे कोण जाते? हेच रस्ते व्यवस्थित करा ना.
आपण आता उमरोली क्रॉस केलेला आहे, तर आपण थोड्या वेळात बोईसर मध्ये एंटर करते. आता इथून आपण लेफ्ट घेणार बोईसरला जायला. आपल्याला स्टेशन साईडला नाही जायचं मिळत, आपल्याला थोड्या हायवे साईडला जायचं आहे. हायवेला पण जायचं नाही मिळत, पण हायवे रोडला जायचं आहे. असं In 200 meters, turn left. पहिला मी इथे KTM ला सर्व्हिसिंग साठी यायचो इथे शोरूमला. Turn left. आता ते शोरूम बंद केलेलं आहे KTMचं इथे बोईसर. इथून आपण लेफ्ट घेणार. हा जातो बोईसर स्टेशन. In 400 meters, turn right onto समोर Boisar गेला तो. flyover. Turn इथून right आता onto Boisar राईट flyover. घेणार आपण, राईट बोईसर. इथूनच जायला लागेल. Continue for 4 kilometers. हा जातो हायवेला सरळ बोईसर चारोटी फाटा. बोईसर लेफ्ट साईडला राहिलं स्टेशन. आपण वरून चाललोय. काय झालं? हा आता ट्रॉफिक करून ठेवली इथे. फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेले आहेत. ज्या कामासाठी आलेले ते आपली कामं झालेली आहेत एकदम व्यवस्थित आणि लवकरच झाले. वाटलं नव्हतं की लगेच काम होईल असं करून.
तर निघतोय आता आपण घरी जायला. दीड तासाची रनिंग आहे इथून. मॅप दाखवतोय, बघूया आता किती वेळ होतोय. हा बोईसरचा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे. खालून ट्रेन जातात आणि वरून गाड्या वगैरे जातात. आता या सिग्नलवरून आपण लेफ्ट घेणार. हे आहे उमरोली गाव. इथे खूप अडचणीच्या जागा आहे, त्यामध्ये पण इथे एकदम टर्न आहेत. मोठे ट्रक वगैरे आले की खूप इथे ट्रॉफिक होते. चला तर मंडळी, आता आपण डायरेक्ट आपल्या गावाकडे भेटूया. जाताना आपण हे बघितलं होतं म्हणून हे आता मी पुढचं दाखवत नाही. फायनली आपण आपल्या गावामध्ये शिरलेले आहेत. चलो अपना घर आ गया. फायनली घरी पोहोचलेलो आहे. मला माझा बोईसर ट्रिपचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.